हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ आहे आषाढी एकादशीच्या दिवशीचा व्हिडिओ. तर बघा, आदल्या दिवशी ना फुलं आणि जे ही पूजेचं साहित्य आपल्याला लागतं तर ते सगळं मी असं आदल्याच दिवशी सगळं असं गोळा करून ठेवलेलं होतं. कारण दुसऱ्या दिवशी बघा मग वेळेवर ना खूप अशी धावपळ होऊन जाते आणि सगळं काही साफसफाई पूजापाती सगळं असं करावं लागतं. तर त्यामुळे मग आदल्याच दिवशी ना बरीचशी तयारी मी करून ठेवलेली होती. तर बघा, हे छान छान फुलं आणि गजरे वगैरे आणलेले होते आणि सोबतच तुळशीपत्र वगैरेही आदल्याच दिवशी तोडून ठेवलेलं होतं. कारण बघा, दुसऱ्या दिवशी ना मग एकादशी आणि सोबतच रविवारसुद्धा होता. तर रविवारच्या दिवशी आपण तुळशीला काही हात लावत नाही आणि एकादशीलासुद्धा तुळशी वगैरे तोडता येत नाही. तर म्हणून मग आदल्याच दिवशी ना तुळशा वगैरे सगळ्या अशा मी तोडून ठेवलेल्या होत्या. आणि बघा, पूजेच्या दिवशी ना खूप बरं पडतं की आदल्याच दिवशी जर आपण थोडीफार तयारी वगैरे केली ना तर दुसऱ्या दिवशी ना तेवढी मग आपल्या मागे धावपळ होत नाही. तर हा आहे दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी ना सकाळी सकाळी बघा सगळी अशी जी साफसफाईची कामं असतात तर ती सकाळी सुरुवात केली. कारण ना पूजा ही थोडीशी म्हणजे सगळा जो देव्हारा वगैरे आहे तो स्वच्छ करावा लागतो आणि देवांचे भांडे वगैरे सगळे असे ना स्वच्छ करावे लागतात. तर त्यामुळे साफसफाईची जे काही कामं आहेत तर ते थोडीशी मी सकाळी लवकरच चालू केले होते. तर घराचा बघा मुख्य दरवाजा वगैरे ना सगळा असा स्वच्छ करून घेतला. म्हणजे तसा तो ना रोजच्या डस्टिंगचा एक पार्ट आहे, पण तरीसुद्धा बघा पूजापातींच्या दिवशी ना आपला जो मुख्य दार आहे तर तो छान असा स्वच्छ करून घ्यायचा. कारण आषाढी एकादशीची जी तिथी आहे तर ती विष्णू भगवान आणि लक्ष्मी माता यांना समर्पित असते. लक्ष्मी मातेला साफसफाई खूप पसंत आहे. तर त्यामुळे अशा तिथ्यांमध्ये बघा साफसफाईचं ना थोडंसं म्हणजे जास्तच आपल्याला ते करावं लागतं. तर मुख्य दार वगैरे सगळा असा पुसून घेतला आणि त्यानंतर मग आंघोळ वगैरे झाली. आणि आंघोळीच्या नंतर सगळ्यात आधी जो उंबरठा इथे बाहेर लावलेला आहे मुख्य दाराला तर तिथे ना आधी हळदीचं लेपन करून घेते. हळदीच्या लेपनामुळे बघा घरामध्ये ना सकारात्मक ऊर्जा राहण्यास मदत होते. सोबतच आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो. अर्थातच कर्म सगळ्यात श्रेष्ठ आहेत, पण कर्माला जर आध्यात्मिक शक्तींची जर जोड मिळाली तर ते आणखीनच चांगलं होतं. तर त्यामुळे बघा ज्या काही अशा सात्विक गोष्टी असतात तर त्या अशा तिथ्यांमध्ये मी करून घेते. तर उंबरठा वगैरे ना सगळा असा म्हणजे लेपन करून घेतलं त्याला. आणि जोपर्यंत पूजेची तयारी मी करते तोपर्यंत ते हळदीचं लेपनसुद्धा छान असं सुकून जातं. तर जेही देव्हाऱ्यामध्ये भांडे होते आणि ज्याही देवांच्या मूर्त्या होत्या तर त्या सगळ्यांना अशा मी क्लीन करण्यासाठी काढलेल्या आहेत. देवांच्या ज्या मूर्त्या आहेत तर त्या इथे किचन परिसरामध्येच म्हणजे सिंक परिसरामध्येच मी क्लीन करते. हे सगळं स्वच्छ करायच्या आधी ना सिंक आधी पूर्ण स्वच्छ करून घेते, घासून पुसून स्वच्छ करते आणि त्यानंतर मग देवांच्या मूर्त्या आणि देवांचे भांडे वगैरे सगळे इथे स्वच्छ करायला आणते. देवांच्या मूर्त्यांचं प्रमाण ना खूप सारं आहे, त्यामुळे मग देव्हाऱ्यामध्ये हे स्वच्छ करायला जमत नाही. तर त्यामुळे मग देवांच्या मूर्त्यासुद्धा इथे किचनमध्येच मी स्वच्छ करून घेते. सगळे भांडे आणि सगळ्या ज्या मूर्त्या आहेत तर त्या छान अशा स्वच्छ झालेल्या आहेत. मूर्त्या कशाने स्वच्छ करते आणि देवांचे भांडे कशाने स्वच्छ करते नंतर कधीतरी एखाद व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार. तर मूर्त्या वगैरे छान अशा सुकत आहे तोपर्यंत ना म्हणजे देव्हारा जो आहे तर तो सुद्धा छान असा क्लीन करून घेतला. सगळा जो देव्हारा आहे तो छान असा स्वच्छ असला ना तर बघा आपल्या घरामध्ये ना एक वेगळीच म्हणजे पॉझिटिव्हिटी आपल्याला जाणवते. आपलं मनसुद्धा प्रसन्न राहतं. आपल्या घरामध्ये ना सगळ्यात जास्त सकारात्मक शक्तीचं जे केंद्र आहे तर ते म्हणजे आपलं देवघर. तर देवघर ना नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. त्यावर कधीही धूळ साचू देऊ नये किंवा देव्हारा कधीही घाण होऊ देऊ नये.
सगळा देवारा स्वच्छ करून घेतला, त्यामध्ये वस्त्रसुद्धा अंथरून घेतलं। वस्त्र बघा, आज ना मी पिवळंच वस्त्र घातलेलं आहे, कारण विष्णू भगवानांना पिवळा रंग अतिप्रिय आहे, तर त्यामुळे पिवळाच वस्त्र मी इथे आज ठेवलेलं आहे। सगळ्यात आधी देवाऱ्यामध्ये ना मंगल कलशाची मांडणी मी इथे करून घेतली आणि सोबतच सगळे माझे जे म्हणजे सगळ्या ज्या देवांच्या मूर्त्या आहेत तर त्यासुद्धा इथे त्यांचीसुद्धा मांडणी करून घेते। आज श्रीकृष्ण भगवानांना सुद्धा पिवळ्या रंगाचंच वस्त्र मी घातलेलं आहे आणि इथे सुरू आहे माझी पूजेची तयारी। छान असे देवांना बघा फुलं आणि गजरे वगैरे अर्पण केले। ज्याही देवी माता होत्या तर त्यांना छान असे गजरे वगैरे लावले। तर अशा प्रकारे रोजची जी देवपूजा आहे तर ती माझी आटोपलेली आहे आणि त्यानंतर विठ्ठल भगवान आणि रुक्मिणी माता यांची पूजा मला ठेवायची होती। तर वेगळी पूजा ठेवण्यापेक्षा म्हटलं इथे समोरच ना एक म्हणजे अशी ही पडी दिलेली आहे देवाऱ्यामध्ये, तर तिथेच ही पूजा मी ठेवून घेतली। कारण वेगळी ही पूजा ठेवायचं म्हटलं ना तर सगळे जे चौरंग पाठ वगैरे असतात तर ते वर सज्जावर ठेवलेले असतात, तर त्यामुळे मग इथे सुद्धा ना छान अशी छोटीशी जी पूजा आहे तर ती ठेवता येते। तर त्याच हिशोबाने इथे ना ही पडी मी एक बाहेर काढून घेतलेली होती। तर इथेच मस्त छान अशी विठ्ठल भगवान आणि रुक्मिणी मातेची मूर्ती ठेवलेली आहे। त्यावर छान अशी षोडशोपचार जी ही पूजा असते, हळद कुंकू अष्टगंध तुळशीची माळा वगैरे 11 तुळशींची माळा मी इथे त्यांना अर्पण केलेली आणि त्यानंतर जी ही आपली विधिविधानाने पूजा होते, अगरबत्ती धूपबत्ती, तर ते सगळं असं त्यांना अर्पण करून घेतलं। विष्णू सहस्त्रनामाचा पाठसुद्धा करून घेतला आणि त्यानंतर मग सुरुवात केली आहे आरत्यांना। आरत्यांमध्ये रोजच्या नित्यनियमाने म्हणजे रोजच्या पूजेमध्ये ज्या म्हटल्या जाणाऱ्या आरत्या असतात, तर गणेशांची आरती, महादेवांची आरती, कपूर आरती, तर या सगळ्या केल्या। सोबतच आज विष्णू भगवानांचा दिवस आहे म्हणून मग विष्णू भगवानांची सुद्धा आरती करून घेतली आणि त्यानंतर बाहेर उंबरठ्यावर ना जे लेपण मी केलेलं होतं तर ते सुद्धा छान असं सुकलेलं होतं, तर उंबरठ्यावर सुद्धा छान अशी एक छोटीशी रांगोळी काढून घेतली। उंबरठ्याची जी पूजा आहे तर ती रोजच्या दैनंदिन पूजेचा एक भाग आहे। रोज तिथे मी छोटीशी एक रांगोळीसुद्धा काढून घेते। तर रोजची जी दैनंदिन पूजा आहे ती आटोपली। समोर म्हणजे देव्हाऱ्यामध्ये विष्णू भगवानांची जी पूजा आहे तर ती छान अशी अशा प्रकारे दिसते आहे आणि आपली रोजची जी देवपूजा आहे ती सुद्धा अशी झालेली आहे। विठ्ठल रुक्मिणी माता आणि विष्णू भगवान श्रीकृष्ण भगवान यांना ना अशा प्रकारे तुळस अर्पण केलेली आहे। नमस्कार। तर अशी आजची आपली जी आषाढ एकादशीची पूजा आहे तर ती मस्त छान अशी झालेली आहे आणि सगळ्या देवांना बघा मस्त छान असे गजरे बिजरे घातलेत मी आज। तर खरंच ना खूप छान वाटते जेव्हा घरामध्ये अशी पूजा पाठ असते आणि छान असं घरातलं जे वातावरण आहे ना तर ते अगदी असं प्रसन्न वाटतं। आणि खरंच बघा जेव्हा ना अशा काही पूजा वगैरे असतात आणि या दिवसांमध्ये आपण हळदीचं लेपन वगैरे करतो, सगळं घर स्वच्छ करतो, छान अशी मनमोहक पूजापाठ होते, तर त्या दिवसांमध्ये बघा खरंच ना इतकं छान वाटते, इतकं छान वाटते। अगदी घरातलं वातावरण जे आहे ते एकदम असं प्रसन्न वाटतं। तर मस्त छान अशी आजची जी पूजा आहे ती झालेली आहे। सगळ्या ज्या देवी होत्या तर बघा सगळ्या ज्या देवी आहेत तर त्यांना मस्त असे गजरे वगैरे मी आज अर्पण केलेले। मंगल कलशाला सुद्धा छान असा मोगऱ्याचा गजरा लावलेला, तर खरंच ना छान वाटतं। आणि ही जी पूजा आहे तर ती मी इथेच ठेवली, म्हणजे बघा इथे ना याच इथे जी पाठी आहे देवाऱ्यावर तर तिथेच ठेवलेली आहे। प्रत्येक वेळी ना वेगळी ठेवते पूजा, पण म्हटलं चला इथे सुद्धा ना छान वाटते ती पूजा, तर म्हणून मग मी इथेच ठेवलेली आहे। वेगळी मांडणी जी केली तर ती इथेच केलेली आहे देवाऱ्यामध्ये, नाहीतर मग बाजूला चौरंग ठेवते आणि त्यावरती पूजा ठेवते, पण इथे सुद्धा छान वाटली। तर अशी आजची छान मस्त अगदी छोटीशीच आहे, म्हणजे खूप असं एक्स्ट्राचं पूजेचं तामझाम नसतं, पण छोटीशी पूजा आहे तरी खरंच ना खूप छान वाटतं। आणि आज छान मी सुद्धा गजरा लावलेला आहे केसरमध्ये, बघा तुम्हाला दिसत असेल, तर यांनी गजरे आणलेले काल, तर त्यातलाच एक गजरा मी सुद्धा माझ्या केसांना लावला आहे। तर चला मस्त छान अशी पूजा झालेली आहे। आजचा व्हिडिओ जो आहे तो मी इथे संपवते। आशा करते तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ कुठे आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील। चला तर मग भेटू आपण नंतरच्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद। हर हर महादेव। तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। बाय।